हॅलो फ्रेंड्स, सर्वांना शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? मस्त ना? मस्तच असायला हवं. चला तर मग आज आहे गुरुवार, म्हणजेच आपल्या गुरूंचा वार. तर मी सकाळी लवकर उठून फ्रेश वगैरे झाले आणि माझं रोजचं कोमट पाणी पिले आणि त्यानंतर केली देवपूजेला सुरुवात. तर पहिले आपल्याला उंबरठा पूजनपासून सुरुवात करायची असते. उंबरठा पूजन केल्याने आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो, म्हणजे लक्ष्मी स्थिर राहते आणि आपलं घर कायमस्वरूपी मंगलमय होते. त्यामुळे उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे आणि तुम्ही उंबरठा पूजन गुरुवारी, शुक्रवारी, अमावास्या, पौर्णिमा व काही व्रतवैकल्य किंवा काही शुभ कार्य असते आपल्या घरी, त्यावेळेस तुम्ही उंबरठा पूजन करू शकता. आणि उंबरठा पूजन करताना हळद, गोमूत्र किंवा गुलाबजल टाकावे. त्याचं मिक्स करून ते अतिशय पवित्र असते, त्यानेच उंबरठा पूजन करावे. उंबरठा पूजन केल्याने आपल्या घरावर कोणाची वाईट दृष्टी पडत नाही, त्यामुळे हे उंबरठा पूजन करणे गरजेचे असते. आणि लोकांना असं वाटते की अमावास्या वाईट असते, अमावास्या चांगली नसते. तर तसं नसतं. त्यामागंही काही कारण आहे की अमावास्याच्या दिवशी आपले जे पितृ असतात त्यांचा वास असतो आपल्यावरती, त्यामुळे बरेच लोक अमावास्याच्या दिवशी पितरांना घास देतात. चला तर मग आता मी देवपूजेला सुरुवात करते. तर चला, इथे मी आता पूजा वगैरे करून घेतली, तुळशीला पाणीही घालून घेतलं. तर चला आता किचनच्या कामाची सुरुवात होते. तर आपल्या दिवसाची सुरुवात चहा पिल्याशिवाय तर काय होत नाही. तर मग इथे मी चहा ठेवला आणि चहाच करत होती, तर माझ्या डोक्यात काय स्वयंपाक करावा, भाजीला काय करावं, तर त्याचा विचार चालू होता. तर घरामध्ये फक्त वांगी होती 2-3 आणि बटाटे होते. तर म्हटलं चला वांगं बटाट्याचीच भाजी करू. तर मस्त चहा वगैरे पिऊन घेतला, स्वयंपाक बनवला आणि महाराजांना नैवेद्य दाखवला. माझं दररोजच दाखवते मी, म्हणजे सकाळ संध्याकाळ दररोजच माझा नियमच आहे तो महाराजांना नैवेद्य दाखवायचा. तर इथे बघा, माझं बाळ स्वतःचं काम स्वतःच करतोय. तर माझं असं आहे ना, किचन वगैरे क्लीन केल्याशिवाय, सर्व कामं आवरल्याशिवाय मला जेवणच जात नाही. आणि कपडे वगैरे व्यवस्थित धुवून घेतले आणि राहिला होता शिवचा टिफिन. इथे मस्त पापड रोस्ट केले आणि त्याला पापडाचा चुरमा बनवून दिला. हातानेच बारीक करायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल, मीठ आणि तुम्हाला हवं असेल तर लाल तिखटही टाकू शकता. तर त्याचा मस्त टिफिन पॅक करून दिला आणि मीही जेवण वगैरे करून घेतलं. तर चला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.